हरिओम. मी रवींद्र सिंह वेदपाठक, वालचंदर उपासना केंद्र. माझा एक अनुभव आपल्याशी शेअर करू इच्छितो. तसे मला खूप अनुभव आलेत, त्यातला एक खूप महत्त्वाचा आणि चांगला अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो. कोरोनाचा पीक सगळीकडे चालू होता. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की कोरोना आपल्याला होऊ नये. आमची सध्या आर्थिक परिस्थिती खूपच डाऊन झालेली होती आणि त्यामुळे मला वाटत होतं की कोरोना आपल्याला होऊ नये. कोरोनाचा शारीरिक त्रास आपल्याला मला काय वाटत नव्हतं, परंतु कोरोना झाला तर एवढा मोठा पैसा कुठून आणायचा ट्रीटमेंटसाठी, या भीतीमुळे वाटायचं की कोरोना होऊ नये आपल्याला. परंतु माझा मुलगा बारामतीला जॉबला होता आणि त्यांच्या कंपनीमध्ये कोरोना झालेला होता. त्याची लागण झाली माझ्या मुलाला आणि तो त्यामार्फत आमच्या घरात येऊन पोहोचला कोरोना. मुलाला पहिल्यांदा झाला, तो स्वतःला सेपरेट अलग गेलं होतं खरं रूममध्ये, पण तरी पण आम्ही प्रिकॉशन घेऊन पण आम्हाला शेवटी दोघांनाही कोरोना झाला. आम्ही तिघांनाही कोरोना झाला, माझी मिसेस, मी आणि मुलगा, तिघांनाही कोरोना झाला. आणि मग कसं कुठं ॲडमिट व्हायचं, तर पहिल्यांदा तर मुलगा म्हणला मी बारामतीला जातो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तो मी आणि तो दोघं जण गेलो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, जाऊन पाहिलं आणि त्यांनी लगेच मुलाला म्हणले तू ॲडमिट होऊन जा इकडे आता लगेच, आणि त्यांनी त्यांचा नंबर वगैरे घेऊन ठेवला. आणि मी खाली कारमध्ये बसलो होतो. मुलाने मला फोन केला, पप्पा तुम्ही घरी जावा, मला ॲडमिट करून घेतले, आता मला सोडत नाहीत. मला खूप टेन्शन आलं, आता कसं. आणि तेवढ्यात माझ्यासमोर एक डेड बॉडी जाताना बघितली मी. मग मला खूप टेन्शन आलं त्या, आता आपण घरी जाऊन मिसेसला काय सांगायचं मी या मुलाला कुठं सोडून आलो तिकडं. तर मग तिथे जवळ एक दत्त मंदिर दिसलं मला, त्याच दवाखान्याच्या परिसरात. मी आज जोडले, आम्हाला सगळ्याला वाचव. आणि मुलाला फोन केला, म्हणलं तू सगळं निघून खाली ये, आपल्या इथे ॲडमिट नाही व्हायचं. मुलगा मला तुम्हाला सोडत नाहीत, म्हणलं तू काहीतरी कारण सांगून खाली ये. तो बाथरूम जायचं कारण सांगून खाली आला. त्याला घरी घेऊन आलो, म्हणलं नको आपल्या इथे ॲडमिट व्हायला. मला खूप टेन्शन आलं होतं ते डेड बॉडी बघून तिथली. त्यानंतर मग आम्ही कुठे ॲडमिट व्हायचं विचार करत होतो. खिशामध्ये 500 रुपये सुद्धा नव्हते आमच्या. आणि मग कळलं की भवानीनगरला एक हॉस्पिटल आहे, आपले ओळखीचे लोक आहेत, तिकडे गेलो आम्ही तिघे ॲडमिट झालो. ते सगळे डॉक्टर लोक ओळखीचे असल्यामुळे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, बिंदास राहायचे, पैशाची पण काही काळजी करू नका. आणि मग ॲडमिट झालो, ट्रीटमेंट चालू झाली आम्ही तिघांची. आम्ही मुंबईला पण सुजितदादांना वगैरे निरोप कळवला की असं असं आम्हाला कोरोना झाला आहे. त्यांच्याकडून सुजितदादांकडून निरोप आला की तुम्ही हनुमान चालीसा दररोज वाचायला सुरुवात करा. आम्ही तिघही दररोज सकाळ दुपार संध्याकाळ हनुमान चालीसा वाचत होतो. त्यानंतर मग बघता 7-8 दिवस गेले. आम्ही सगळे व्यवस्थित ठाणठीन व्यवस्थित झालो. आणि मग निघता आता पैशांची व्यवस्था व्हायला पाहिजे. तुम्ही माझे काही मित्रांना, माझ्या मुलांनी त्याच्या काही मित्रांना फोन केले, ऑनलाईन सगळ्यांनी प्रत्येक फटाफट पैसे पाठवले. हॉस्पिटलचं बिल भरलं आणि घरी आलो. त्यानंतर काही दिवसामध्ये आम्हाला कळलं की माझा मुलगा जिथं काम करतोय तिथे तरी ESIचे पैसे वगैरे भरतो त्यामध्ये, तर आम्हाला ESI म्हणून पैसे परत मिळू शकतात असं थोडं कळलं. तर मग मी मुलाला म्हटलं की तू प्रयत्न कर. तर माझे मेहुणे आहेत, त्यांच्या मिसेसनी पण सगळी माहिती दिली की कसे फॉर्म भरायचा, कुठे फॉर्म भरायचा. त्यानुसार आम्ही सगळे फॉर्म भरले. मुलांनी खूप मेहनत केली, खूप झेरॉक्सेस काढले, कितीतरी सगळ्या डॉक्युमेंट झेरॉक्सेस कार्ड, मेडिकलचे झेरॉक्सेस कार्ड आणि सगळे पूर्तता करून पाठवून दिले. बापूला प्रार्थना, बाप्पा आमचे पैसे परत मिळून द्या. आणि बघता काही दिवसामध्येच आमचे मेहुण्यांचे त्यांनी आमच्या अगोदर फॉर्म भरले होते, पण तरी सुद्धा बापूला प्रार्थना केल्यामुळे बापूने आमचे पैसे इतक्या लवकर परत मिळवून दिले की आम्हाला आश्चर्य वाटलं.
आमच्या मेहरांना पण सांगितलं की तुम्ही पण बापूंना प्रार्थना करा, बघा तुमचे सुद्धा पैसे परत मिळतील. आणि काही दिवसात त्यांचे सुद्धा पैसे परत मिळाले. आणि आमचे हे ज्यांनी आम्हाला मित्रांनी पैसे परत दिले होते आम्हाला त्या वेळेला, त्या याच्या पैशातून आम्ही त्यांची परतफेड करू शकलो. आणि त्यामुळे हे आम्ही या कोरोनामधून एक बाहेर पडलो. अंबज्ञ बापरा अशीच कृपा आमच्यावरती राहू दे.